शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, सध्या तूर जर आपण पाहिली तर तुरीमध्ये काही भागात शेंगा लागल्या आहेत तर काही भागात शेंगा लागायला सुरुवात झाली आहे। अशा अवस्थेत तुरीला तिसरी व शेवटची फवारणी कोणती करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, तूर पिकात शेंगा लागल्या की तुरीवर अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर होतो, ज्यामध्ये शेंगा पोखरणारी अळी असेल किंवा पाने खाणारी अळी असेल, पाने गुंडाळणारी अळी असेल, या अळींचा मोठ्या प्रमाणावर आपल्या तूर पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो। या अळीचे नियंत्रण जर आपण केले नाही तर जवळपास 70 ते 75% नुकसान ही अळी आपल्या तूर पिकामध्ये करते। या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगले कीटकनाशक या ठिकाणी वापरायचे आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक वापरत असताना आपल्याला अदामा कंपनीचे प्लेथोरा या कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे। याच्या वापराने आपल्या तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी असेल, पाने खाणारी अळी असेल, पाने गुंडाळणारी अळी असेल, या सर्व प्रकारच्या अळीवर हे नियंत्रण करण्याचे काम या ठिकाणी करते। मित्रांनो, यामध्ये नोव्हेलुरॉन 5.25% आणि एंडोक्साकार्प 4.5% SC फॉर्म्युलेशनमधील हे दोन घटक या कीटकनाशकामध्ये आहे। याचा वापर जर आपण आपल्या पिकात केला तर याच्या वापराने आपल्या पिकातील अळींचा त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी नियंत्रण होणार आहे। तर मित्रांनो, याचा वापर जर आपण पाहिला तर 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 30 मिली हे या ठिकाणी वापरायचे आहे। तसेच आपल्या तूर पिकातील शेंगा भरल्या पाहिजे, आपण तूर पिकाच्या दाण्यांना चमक आली पाहिजे, त्याचा एक समान रंग झाला पाहिजे, त्यामध्ये चांगली चव आली पाहिजे, यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत या ठिकाणी घ्यायचे आहे। मित्रांनो, विद्राव्य खत घेत असताना आपल्याला 05234 या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, 05234चा वापर करत असताना आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे। तसेच सध्या या ठिकाणी दुहेरी पडत आहे, थंडीमुळे धुकं येण्याची दाट शक्यता आहे, यासाठी शेंगळ मोठ्या प्रमाणावर होते। याच्या नियंत्रणासाठी आपण बोरान 20%चा वापर या ठिकाणी करू शकतो। बोरानचा वापर करत असताना आपल्याला 25 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फवारणी करायची आहे। परत एकदा सांगतो, अळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला प्लेथोरा 30 मिली, 05234 100 ग्रॅम, बोरॉन 20%, 25 ग्रॅम आणि कोणतीही एक बुरशीनाशक अशा पद्धतीने तुम्हाला ही तिसरी आणि शेवटची फवारणी आपल्या तूर पिकात करायची आहे। मित्रांनो, दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।